महत्त्वाची बातमी समोर येते। मरोळ पोलीस कॅम्पच्या धोकादायक इमारतींचा प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलाय। निवासस्थानाच्या दयनीय अवस्थेबाबत आमदार मुर्जी पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। कोसळणारी छतं आणि धोकादायक इमारतींचे फोटो मुख्यमंत्र्यांना दाखवून वस्तुस्थिती मांडण्यात आली। पोलीस कुटुंबांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तातडीने सोडवण्याची आमदार पटेल यांची मागणी। नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे। परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात 150 नवीन सीएनजी बसेस दाखल झाल्यात। आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते या बसेसचं उद्घाटन करण्यात आलं। मुंबईच्या जनतेची सेवा विविध प्रकारे करणं हे महापालिकेच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांचं काम आहे। कधीही मुंबईच्या जनतेचं हित दुर्लक्षित केलेलं नाही आणि म्हणून भविष्य काळामध्ये मुंबईच्या जनतेला अधिक सुखकर अशी प्रवास करण्याची सेवा देण्याचं मनोदय आम्ही घेतला। 51 बस या ठिकाणी जनतेच्या सेवेत आलेले, भविष्य काळामध्ये राहिलेल्या 99 बसेस लवकरच येतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।